स्टार्ट. फिर्यादीने त्याच्या विधिज्ञांमार्फत न्यायालयात फिर्याद देऊन प्रस्तुत खटला दाखल केलेला आहे. आरोपीवर भारतीय दंडविधान चे कलम 447, 504, 506, 143 सह कलम 149 अन्वये दोषारोप ठेवून प्रस्तुतचा खटला चालविण्यात आला. परिच्छेद. फिर्यादीने निशाणी 1 वर फिर्याद दाखल करून त्यात असे कथन केले आहे की सन 2012 मध्ये घटना घडली आहे. तिचे शेताचा गट नंबर 22 असा आहे. आरोपीचा शेतीचा गट नंबर 23 आहे. घटनेचे दिवशी ती सकाळी 10 वाजता तिचे शेतामध्ये गेली होती. आरोपीचे शेतात ट्रॅक्टरने लेवलिंग करीत होते. तिने आरोपींना त्यावर म्हटले की आमच्या बांधात का घुसले. आरोपी व त्यांचे शेतातील बांध पूर्व-पश्चिम आहे. सदरहू बांध 10 फूट रुंद व 3 फूट उंचीचा आहे. तिने आरोपींना विचारले की बांध का फोडला. त्यावर ते म्हणाले की आम्ही आमच्या शिस्तीने काम केले आहे. तुझ्याने जे होईल ते करून घे. त्यावर आरोपींनी तिला शिवीगाळ केली. आरोपी क्रमांक 2 रामेश्वर याने तिला धमकी दिली की तुझ्याने जे होईल ते करून घे, येथून निघ. आरोपी रामदास याने देखील शिवीगाळ केली व मारहाण केली. आरोपींनी तिचे शेताचे अंदाजे 2000 रुपये किमतीचे कपाशीचे नुकसान केले. त्यांचे भांडण साहेबराव राठोड सरीचंद यांनी सोडविले. त्यानंतर आरोपी तिला म्हणाले की बांध पूर्ववत करून देतो, भांडण करू नका. ट्रॅक्टर दत्तू चौधरी चालवित होता. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी तक्रार घेतली, परंतु आरोपी विरुद्ध कारवाई केली नाही. म्हणून तिने आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. करिता ही फिर्याद. परिच्छेद. फिर्यादीची पडताळणी करून आरोपी नंबर 1 ते 5 यांचे विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 447, 504, 506, 143 सह कलम 149 अन्वये निशाणी क्रमांक 1 वरील आदेशाप्रमाणे आदेशिका काढण्यात आली. आरोपी नंबर 1 ते 5 हे न्यायालयात हजर झाल्यानंतर भारतीय दंड विधानाचे कलम 447, 504, 506, 143 सह कलम 149 अन्वये दोषारोप निशाणी 84 वर ठेवण्यात आले. सदर गुन्ह्यातील तपशील आरोपींना त्यांच्या बोली भाषेमध्ये वाचून दाखविण्यात आला. आरोपींनी गुन्हा नाकबूल करून संपरीक्षेस सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. संपरीक्षेदरम्यान फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी मीराबाई राठोड, साक्षीदार क्रमांक 1, साक्षीदार साहेबराव राठोड, साक्षीदार क्रमांक 2 यांची साक्ष नोंदविण्यात आली. फिर्यादीने पुरुषीस निशाणी 93 प्रमाणे अधिक पुरावा देणे नसल्याचे कथन केले. आरोपी विरुद्ध दोषदर्शक पुरावा आढळून आल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313(1)(ब) अन्वये आरोपीचे निवेदन निशाणी 94 वर नोंदविण्यात आले. फिर्यादी पक्षातर्फे विद्वान विधिज्ञ श्री M. कदम व आरोपीतर्फे विद्वान विधिज्ञ श्री D. बोराडे यांचा युक्तिवाद ऐकला. खालील मुद्दे निर्णीतीकरिता उद्भवतात. त्या मुद्द्यांवरील माझे निष्कर्ष कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे आहेत. परिच्छेद. सर्व मुद्द्यांवर एकत्रितरित्या पुरावा आल्याने
व सदरचे मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्याने विवेचनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता हे सर्व मुद्दे चर्चेकरिता एकत्रित घेण्यात आले आहेत. फिर्यादी मीराबाई राठोड साक्षीदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या साक्षी पुराव्या दरम्यान असे सांगितले आहे की ती सर्व आरोपींना ओळखते. सन 2012 मध्ये घटना घडली आहे. तिचे शेताचा गट नंबर 22 असा आहे. आरोपीचा शेतीचा गट नंबर 23 आहे. घटनेचे दिवशी ती सकाळी 10 वाजता तिचे शेतामध्ये गेली होती. आरोपीचे शेतात ट्रॅक्टरने लेवलिंग करीत होते. तिने आरोपींना त्यावर म्हटले की आमच्या बांधात का घुसले. आरोपी व तिचे शेतातील बांध पूर्व पश्चिम आहे. सदरहू बांध 10 फूट रुंद व 3 फूट उंचीचा आहे. तिने आरोपींना विचारले की बांध का फोडला. त्यावर ते म्हणाले की आम्ही आमच्या शिस्तीने काम केले आहे. तुझ्याने जे होईल ते करून घे. त्यावर आरोपींनी तिला शिवीगाळ केली. आरोपी क्रमांक 2 रामेश्वर याने तिला धमकी दिली की तुझ्याने जे होईल ते करून घे, येथून निघ. आरोपी रामदास याने देखील शिवीगाळ केली व मारहाण केली. आरोपींनी तिचे शेताचे अंदाजे 2000 रुपये किमतीचे कपाशीचे नुकसान केले. फिर्यादीने तिचे उलट तपासात असे कथन केले आहे की तिचे विधिज्ञांनी तिने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे फिर्याद लिहिली होती. आरोपी ट्रॅक्टरने लेव्हलिंग करीत होते हे तिने पोलिसांना सांगितले होते. आरोपी रामदास व नांदोबाई यांनी शिवीगाळ केली हे तिने माझे विधिज्ञांना सांगितले होते. सदरची बाब तिचे फिर्यादीत नमूद नाही. याचे कारण ती सांगू शकत नाही. तसेच तिने आरोपी रामदास याचे विरुद्ध तहसीलदार यांचेकडे बांध फोडीची केस केली होती. निकाल तिचे विरुद्ध झाला आहे. त्याचे विरुद्ध तिने अपील केले नाही. वादातील बांध तिच्या शेतीचा आहे हे दर्शवण्यासाठी तिने शेतीची मोजणी केली आहे, परंतु त्याबाबतचा मोजणी नकाशा अभिलेखावर दाखल केला नाही. साक्षीदार साहेबराव राठोड साक्षीदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या साक्षी पुराव्यात दरम्यान असे सांगितले आहे की तो फिर्यादी मीराबाई हिस ओळखतो. तो सर्व आरोपींना ओळखतो. फिर्यादी व आरोपींची शेती त्यांचे शेतीजवळ आहे. फिर्यादी व आरोपी यांचे शेतजमिनी एकमेकास लागून आहेत. घटनेचे दिवशी संध्याकाळच्या वेळी तो त्याचे शेतामध्ये गेला होता. त्यावेळी आरोपी व फिर्यादी यांचे शेतजमिनीतील बांध फोडलेला दिसून आला. त्यापेक्षा इतर त्याला काही एक माहिती नाही. सदर बांध कोणी फोडला हे देखील त्याला माहीत नाही. फिर्यादीने विधिज्ञांनी असा युक्तिवाद केला आहे की फिर्यादी व साक्षीदार क्रमांक 2 यांचे साक्षी पुराव्यावरून हे सिद्ध होते की दिनांक 10/2/2012 रोजी सकाळी 10 वाजता मौजे शिंदी तालुका चाळीसगाव शिवारात फिर्यादीचे शेतात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या शेतात फौजदार पात्र अतिक्रमण केले. तसेच फिर्यादीस जाणीवपूर्वक शिवीगाळ करून अपमानित केले व सार्वजनिक शांततेचा भंग करण्यास प्रवृत्त केले. तसेच फिर्यादीला फौजदारी पत्र
धाकदपटशा दाखविला, तसेच आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली इत्यादी आरोपी फिर्यादी पक्षाने संशयापलीकडे सिद्ध केले आहेत, तरी आरोपींना योग्य ते शासन व्हावे. स्टॉप.